आज एक काम म्हणता म्हणता इतकी कामं निघली आणि त्या सकाळ सकाळ सिद्धांत दादांनी इतका पसारा करून ठेवला. एक शर्टासाठी एक अख्खं पूर्ण कपाट काढून ठेवलं होतं त्यांनी. आणि त्याच्यामध्ये वेदांत पण पसारामध्ये अजून पसारा काढून इकडचं सामान काढ तिकडचं सामान काढ असं करून पसारा भरपूर काढून त्रास द्यायला लागला मला. मग मी पण म्हटलं आता पसारा निघाला तर थोडी साफसफाई पण करून घ्यावी. आता सण पण यायला लागले, ते श्रावण महिना चालू झालेला आहे. त्याच्यामुळं घरातली स्वच्छता पण करायला पाहिजे. त्यासाठी मस्त जाळ्या वगैरे काढल्या, सगळं साफसफाई केली, गॅलरी सगळं म्हणजे सगळं क्लीन करून घेतलं. कारण की म्हटलं आता सण चालू झाले की मी पण हारामध्ये बिझी होणार आणि हार बनवता बनवता घराकडे लक्ष देता येत नाही. मग त्याच्यामुळं आणि सामान आणायला पण जायचं होतं. मग मी पण आली आणि मग वेदांना पण औषधं द्यायला सांगितली सिद्धांच्या पप्पाला. कारण की मी बाहेर गेल्यानंतर मग दिवसभर मग तो वेदांच्या पप्पापाशीच थांबणार होता. म्हणून आम्ही ना पटकन त्याला औषधे द्यावे म्हटलं. आणि आज इडली आणि सांबर चटणीचाच प्लॅन केला होता. मग तेच नाश्ता बनवत होती. मग त्याच्यानंतर गरम गरम असं खाऊन घेतलं. खायलासुद्धा टाईम भेटला नाही, असं उभं राहूनच खाऊन घेतलं. कारण की मला इतकं गडबड झाली होती जायची आणि माझ्या आधी पोरं सगळी बाहेर निघली होती. माझ्या आधी त्यांना जायची गडबड होती. पहिलं आम्ही गेलो फुल मंडईमध्ये. मार्केटमध्ये इतकी जास्त गर्दी आज बापरे, आम्हाला थांबायलासुद्धा अशी जागा नव्हती, इतकी गर्दी. किती वेळा तर मम्मी हरवल्यावानी झाली, पण मला दिसत होती म्हणून मी लांब थांबून फक्त हे करत होते. मला जवळ पण जायची हे नव्हतं. इतकी जास्त गर्दी, कारण की आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि फुलांची इतकी मागणी चालू झाली आणि आम्हाला पण भरपूर अशी फुलं घ्यायची होती. मग ती फुलं घेतली आणि निघलो. मग पुढं रिक्षाने गेलो आम्ही. आम्हाला दुसऱ्या दुकानात पण जायचं होतं सामान आणायला. म्हणजे आता स्टॉलवरचे भरपूर असं सामान पण संपलं होतं आणि नवीन नवीन सामान सणासुदीला लागतं. मग त्यासाठी सगळं सामान असं आणायचं होतं आम्हाला. मग आम्ही 2-3 दुकानं फिरलो. मग त्याच्यामध्ये आम्हाला जेवढं पाहिजे ते एका दुकानातनं घेतलं, दुसऱ्या दुकानातनं घेतलं, असं भरपूर दुकानं पण फिरलं. सकाळच्या अक्षरशः संध्याकाळ पण झाले, पण आमचं काही सामान घ्यायचं संपतच नव्हतं. मग त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं राख्या वगैरे बघायला पण गेलो. कारण की म्हटलं नवीन नवीन राख्याचे स्टॉल पण असतात म्हटलं आणि नवीन नवीन आलेलं पण असतं सामान. मग आपण जरा बघूया पुढं जाऊन. मग आम्ही दोघींनी स्टॉलमध्ये म्हणजे राख्या पण बघितल्या आणि परत दुसऱ्या दुकानात आलो, परत सामान घेतलं. अक्षरशः सामानाच्या 4 पिशव्या झाल्या, तरी काय आमचं सामान काही संपत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, फुलं ठेवली आणि फुलं अशी हातरली. संध्याकाळ 8-9 वाजले आम्हाला. असा दिवस आमचा अख्खा निघून गेला आज कामात धावपळीत. तर कसा वाटला माझा दिवस तुम्हाला, तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.